आता परत ते गाडी चालू केल्यानंतर मी बघितलं इंजन लाईट बंद झाली. का परत इंजन लाईट ऑन झालेली आहे बघा. हे बघा मोबाईल मोबाईल हे बघा शेर ते बघा. Hey everyone, welcome to my another video. तर असं आहे, सर्व्हिसिंगच्या नंतर माझे 2 ते 3 चक्र झालेले आहेत सर्व्हिस सेंटरला. आणि जी इंजन लाईट आहे ती त्यांनी 2 वेळा तर नीट केली, म्हणजे आली गेली. त्याच्यानंतर मी सर्व्हिस सेंटरला व्हिजिट केली, ती त्यांनी नीट पण केली. आणि त्याच्यानंतर परवाच गेलेलो मी सर्व्हिस सेंटर वरून येताना ती परत ब्लिंक करायला चालू झाली. सो मी कॉन्टॅक्ट वगैरे केलेलं त्यांना. ते म्हणतात की या एकदा सर्व्हिसिंगला आपण, म्हणजे नाही का, गाडी सोडून जावा चेकिंग साठी. सेम रूट, जस्ट अनदर डे. तुम्हाला काय वेगळं अजून काय बघायला भेटणार नाही, हीच माझी बडबड रेग्युलर. इंजन लाईटचं नेमकं आहे तरी काय यार. यार इथं ऑफिस आवर्स मध्ये लय त्रास आहे बाबा. नुसती ट्रॅफिक, फक्त पहिला दुसऱ्यामध्ये खेळावं लागतं. कधी जानेवारी येते, कधी सुट्ट्या घेतोय, कधी जातोय. आणि असं पण नाही की जाण्याचं फिक्सच आहे यार, अजून तर तळ्यात मळत आहे. अशा वेळेस मला गाणे पण येत नाहीत राव, फक्त माझी एक बडबड चालू राहते. आता परत ते गाडी चालू केल्यानंतर मी बघितलं इंजन लाईट बंद झाली. म्हणजे रॅन्डम गोष्टी आहेत. आणि मी इतर लोकांच्या पण व्हिडिओज मध्ये बघितलेलं की इंजन लाईटचा नेमका प्रॉब्लेम काहीतरी आहे ESD मध्ये. अँड द थिंग इज, आय एम नॉट हिअर टू से दॅट यू शुड बाय दिस बाईक, यू शुड बाय दॅट बाईक. तुम्हाला जी आवडते ती घ्या. मी तर म्हणतो तुम्हाला ESD आवडते ना, ESD घ्या ब्रँड. काय त्रास देणार आहे देऊन पैसे जातील. अरे जाऊ दे, कशासाठी कमवतो, याच गोष्टींसाठी कमवले जात आहे ना आपल्याकडून. कधी मोठ्या ट्रिप करेल रे मी. मला लांब जायचंय पुण्यापासून. हे काकांनी टाकली, आता टेम्पो, आता इकडच्या ताई, हे सगळ्यांना घाई लागलेले बाबा. माकडच बरे होतो आपण, काय बोलायचं यार. ट्रॅफिक मध्ये काय बोलायचं, एकदाच काय आहे ते करणं. गांडुळासारखं इकडे तिकडे. असं आहे ना राव, लय त्रास होतो. म्हणजे तुमच्याकडे द्यायला काहीच नसतं ना, तुम्ही मदत करू शकता ना काय. मला मदत करायची आहे, पण सध्याची कंडिशन अशी आहे ना, मलाच मदतीची गरज आहे. चला, रिॲक्शन भेटायला लागल्या भाई. सुंदर आहे. हे बरं वाटतं यार, ज्यावेळेस लोक तुमच्याकडे नाही बघत, तुमच्या गाडीकडे बघतात, जी कष्टाने घेतलेली असती, बापाच्या पैशाची नाही. इंस्टाग्रामला तर काय बाबा ट्रेंडच चालू आहे. मैंने ये मांगी थी, पापा ने ये दिला दी. अरे लाज आहे का रे, एवढा मोठा झालास, पहिल्यासारखं शरीर झालं,
आणि तू या गोष्टीचा ट्रेंड करतोस. पप्पानी ही येऊन दिली. बोच्या तू घेऊन दे ना पप्पाला कांडू. इंडियामध्ये तर मोटो ब्लॉगिंग वगैरे काय नाही होऊ शकत. आता त्याचं काय भविष्य नाही वाटत मला. म्हणजे चांगल्या पद्धतीने गाड्या येत राहतील, लोक गाड्या घेत राहतील हप्त्यावर तर हप्त्यावर, पप्पाच्या पैशाने असं तसं झोल झपाटे करून. पण ती गोष्ट आहे ना एक रील पर्यंत सीमित आहे. काहीतरी आपलं उडान टप्पू रील बनवायचे, चांगलं एडिट करायचं, जो तेरे संग काठी राहते ते गाणं लावायचं. फ्लेक्स करण्यासाठी तुम्ही गाडी घेताय ते मान्य आहे मला, फ्लेक्स करू शकता, पण फ्लेक्स जरा नीट करा, पद्धतीने करा, नियम वगैरे न तोडता. इंस्टाग्राम तर ओपन केलं ना प्रत्येकाकडे काय ना काय आहे आणि ते फक्त एक शॉक म्हणून नाही पण एक छपरीगिरी केलेली आहे. म्हणजे त्यांच्याकडे काय रायडिंग गिअर्स वगैरे नाही, त्यांची तब्येत वगैरे चांगली नाही, तेच आपले अँकल लेंथचे तसले डेनिम, अँकल लेंथ डेनिम, एकदम पतले पतले पाय, फक्त एक हेल्मेट असतो. ना त्यांच्याकडे ग्लव्स, ना रायडिंग गिअर्स, ना शूज, ना त्यांना नियम वगैरे माहित असतात. फक्त एक व्हिडिओ बनवायचा कॅमेरा आलेले आहेत, चांगले चांगले एडिटर्स आहेत. यू कॅन पे देम, यू विल गेट व्हॉट एव्हर यू वॉन्ट. मला आहे ना माझ्या घरच्यांना ऐकलंय मोठं बाबा हे थँक्यू आहे. मला या गोष्टीची कधीच कमी नाही पडू दिली बरं का, कुठे जाण्या येण्याची. म्हणजे गाडी जसं जसं मला कळायला लागलं ना तसं तसं माझ्या खाली गाडी येत गेली. सगळ्यात अगोदर तो लुना बाई, अख्ख्या घरादारातली आमची पहिली गाडी पूर्ण, म्हणजे जेवढं पण फॅमिली होती ना आमची, सगळ्यात आधी तर फादरनीच गाडी घेतलेली ती म्हणजे लुना. सगळ्यात जुनी, तुम्हाला माहित पण नसेल किंवा माहिती पण असेल, पॅडलवाली होती. जर फोटो वगैरे असेल ना तर एखाद्या व्हिडिओ मध्ये मी शो करेन ते. ती लुना होती यार, सगळ्यात जुनी. म्हणजे सायकल सारखे दोन्हीकडून पॅडल वगैरे मारता येत होते. पेट्रोल जर संपलं तर पॅडल मारा सायकल सारखा आणि तुम्ही घरी पोहोचणार. तोच रस्ता, तीच एक कहाणी, तीच एक माझी बाईक. फक्त याच गोष्टीची खुशी की मी आणि माझी गाडी, मी आणि माझी बायको, मी आणि माझी लक्ष्मी जात आहे पुन्हा एकदा वर्कशॉप मध्ये. लास्ट टाइम जो व्लॉग बघितलेला ना, काय यार किती किती बऱ्याच लोकांनी बघितला नाही, फक्त 38. सिरियसली यार 38 व्ह्यू असतात का कुठे? ते जाऊ द्या. लास्ट टाइमचा जो व्हिडिओ होता रात्रीचा मी हे केलेला, शूट केला होता, त्यामध्ये सेकंड व्हॉइस कॅन्सलेशन होतं. बापरे, इंग्लिश पण बोलता येत नाहीये. हेच होतं अख्खा धुमाकूळ आहे. इंग्लिश, मराठी, हिंदी, हे शिका ते शिका, एक भाषा येत नाही आता नीट बोलता. कशात पण काय पण कोंबल्या जाते. झटका बसलेला असताना मस्तपैकी हेल्मेट खालीवर झालेलं आहे. हेल्मेट इनर नाही घातलं यार, ते घालायला पाहिजे होतं. हेल्मेट स्टेबल राहतं, कॅमेरा स्टेबल राहतो. एवढ्या सगळ्या मुली आणि मी सिंगल राव, एवढ्या सगळ्या मुली आणि मी सिंगल राव. रिक्षा राज्य, हे बुलेट भाई, आर्मी यार, स्वप्न होतं यार आर्मी मध्ये जायचं. खरं सांगतो, एवढी मेहनत केली, एवढी मेहनत, पण शेवटी जे इंजुरीज झाले ना, राईट नी ACL, L4 L5 स्लिप डिस्क, लुंबार टियर झालं सत्यानाश. बघितलं का इंग्लिश माझी? लिटरली ACL पासून रिकवर व्हायला ना मला मॅक्सिमम 6 ते 7 महिने लागले. म्हणजे पळू शकत नव्हतो मी. त्याच्यानंतर स्टेप्स वगैरे चढताना त्रास व्हायचा, ट्रेकिंगला त्रास व्हायचा राईट नी. तर ते सगळं बंद बरं का टोटल. म्हणजे जेवढं पण वजन वगैरे ड्रॉप केलं होतं ऍज पर रिक्वायरमेंट फॉर रिक्रुटमेंट इन आर्मी. आणि त्यावेळेस तर अग्निवीर पण नव्हता. त्याच्या वेळेस म्हणजे मी BEG ग्राउंडला गेलो होतो, बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप जे आहे ना पुण्यामध्ये, तिथे गेलो होतो. आणि हार्डली 200 ते 250 मीटर राहिला असेल. 1600चा राऊंड असतो ते कम्प्लीट होण्यासाठी. 250 मीटर म्हणजे. आणि त्यावेळेस गुडघा माझा ट्रिप झाला. त्यावेळेस आलं ACL. म्हणजे इतका जास्त चमकला ना, मला ते बिलकुल सहन नव्हतं झालं यार. आणि त्याच्यानंतर भाई ते रिकवर होता होता मग मी न्यूज बघितली यार, अग्निवीर लागली.
बाय टोटली डिसअपॉइंटेड. म्हणजे इतकं जास्त वाईट वाटलं ना, एवढी मेहनत केलेली असो तसं. आणि अग्निवीर म्हणजे काय यार, ते 4 वर्षाची सर्व्हिस, त्यामध्ये पण आहे ना 6 महिन्याची ट्रेनिंग असते यार. तुमची ट्रेनिंग पिरियड असतो 6 महिने, म्हणजे 3.5 वर्षाची सर्व्हिस. तुम्ही काय म्हणजे काय सर्व्ह करणार कंट्रीला तुमच्या? त्याच्यानंतर म्हणलं ठीक आहे बाई, जाऊ दे. परत एकदा मी प्रॅक्टिस केली 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 आणि नेक्स्ट इंजुरी ते म्हणजे एवढी मोठी होती ना, ती कधी झाली कशी झाली मला काहीच माहित नाही. म्हणजे एकतर पेन होत होतो लोअर बॅकला वेन एव्हर आय यूज टू बेंड डाऊन किंवा स्ट्रेचिंग वगैरे करताना, तर ते पेन होत होतं. आणि मी कंटिन्यू ठेवली प्रॅक्टिस, आणि ते इतकं जास्त वाढलं ना त्यावेळेस तर काय कळलं नाही. इम्पल्स ब्रो, लुक ॲट हिज स्टाईल मॅन. बॉल्ड वगैरे आहे, अपर हेअर्स, दॅट मुस्टॅश, एक नंबर स्टाईल ठेवली यार इम्पल्स वाल्याने. हा, तर कुठे होतो मी? हा, लोअर बॅक पेन. आपण जाऊ शकतो का रे असं सिग्नल तोडून? तर लोअर बॅक मध्ये त्रास व्हायला लागला, आणि आय कंटिन्यू म्हणजे एक्सरसाइज वगैरे सगळं, रनिंग, स्प्रिंट्स, सपाटे मारत होतो, जोर मारत होतो सगळं. आणि अचानक म्हणजे त्यावेळेस काय कळलं नाही, ज्यावेळेस ते झालं एक कट म्हणून आवाज आला. म्हणजे खूपच लय बारीक आवाज होता, जास्त मोठा नव्हता. आणि 2 ते 3 दिवसांनी ना सडन खूप जास्त दुखायला, म्हणजे एवढं जास्त दुखायला लागलं ना, मला लिटरली ना जेवायला बसायचं म्हणलं तर मी डोळ्यातून पाणी यायचं, एवढं जास्त दुखायला लागलं. म्हणजे अगोदर तर वाटलं यार नसवरती नस चढली असेल, स्ट्रेचिंग वगैरे चुकीचं झालं असेल असं तसं. मी एवढं काही लक्ष दिलं नव्हतं, मी कंटिन्यू करत होतो एक्सरसाइज वगैरे, स्ट्रेचिंग करतोय. मला वाटत होतं काहीतरी अडकलं. त्याच्यानंतर जेवायला जर बसतोय तर मॅक्सिमम आहे ना 14 सेकंड, भरपूर. त्याच्यानंतर इतकं दुखायचं ना, मांड्यांना माझ्या मुंग्या वगैरे यायच्या, लिटरली रडल्यासारखं. तर डॉक्टरला वगैरे दाखवायला गेलो, डॉक्टर म्हणते बस. मी म्हणतो नाही नाही, त्रास होतोय. त्यावेळी डॉक्टर पण जरा घाबरला, कारण मी ACL ला पण त्याच डॉक्टरकडे गेलेलो. मी पडलो होतो एकदा खेळताना, तर फिंगर्स माझे हे होत होते, दुखत होते. म्हणजे ते काहीतरी लागलं होतं, मुडपलं होतं वगैरे. तर तेच डॉक्टर म्हणलं एवढं दुखायला लागलंय, आपण MRI वगैरे करून घेऊ. हे नको ते नको. MRI वगैरे केला. डॉक्टर म्हणलं डायरेक्ट घाबरून, हे बाबा तुला स्लिप डिस्क आहे. माझ्या गेलं डोक्यावरून पाणी. तर त्यावेळेस मला माहित पण नव्हतं की इंजुरी वगैरे काय असते, कशी असते. माय गॉड मॅन, रॉयल एनफील्ड स्टेबल गडी असं चालवा रे, छपरीपणा करू नका, शांत चालवा, काय नाही होत. त्याच्यानंतर ते रिपोर्ट वगैरे घेतले. ते म्हणले असं असं आहे, सर्जरी करावी लागेल. मी म्हणलं यार एवढी मेहनत केली, सर्जरी वगैरे नको. कारण ज्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करता, मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे आर्मी असल्या गोष्टी, आर्मी झालं, पोलीस भरती झालं, तर तुम्हाला आहे ना मेडिकली फिट म्हणून राहावं लागतं. असं नाही चालत की इथलं ऑपरेशन झालंय, तिथलं ऑपरेशन झालंय, हे फ्रॅक्चर आहे, ते फ्रॅक्चर आहे. जर आहे, जरी तुम्ही फिजिकल कॅपेबिलिटी जसं की ग्राउंड झालं, गोळाफेक, पुलअप्स वगैरे, ते जरी पास आउट करताना तुम्ही मेडिकल टेस्ट मध्ये तुम्ही फेल होणार, असं असतं. तर ते माझं असं झालं की सर्जरी नको, होता येईल तेवढं आपण नॅचरल रिकवर करू. मी असं डॉक्टरला बोललो बरं का, आई तर एवढी घाबरलेली. त्याच्यानंतर म्हणले ठीक आहे, हे असे असे औषधं आहेत, खाली फिजिओथेरपी आहे, त्यांच्याकडून भेटा, असं करा तसं करा. मग त्यांनी फिजिओथेरपी वगैरे चालू केली, असं केलं तसं केलं. भाई इतका जास्त पैसा गेलाय ना माझा त्यामध्ये, खूप पैसे गेले माझे, म्हणजे घरच्यांचेच यार. मग तिथून इथं चौकशी कर, इथं चौकशी कर, इकडे तिकडे जातोय, हे डॉक्टर भेट, ते डॉक्टर भेट, दोन्हीकडून पण असंच झालं की सर्जरी करावी लागेल, डिस्क टाकावी लागेल, असं तसं. कुणाच्या पण सोबत चला रे, पण बाईच्या मागे नका गाडी चालू, एकदम जवळ आहे बघा. जरा एक भीती असते, कारण त्यांचं कसं असतंय, हाताचं स्टेबल नसते बाबा, कसे पण हात हलते तेव्हा. प्रत्येक रेसला अंगा हल्लेला आहे, असं असं मागे पुढे मागे पुढे. आता बघा, तेव्हा
रेस केली की मागे अंग घेतात. आरशात तर काय अशी बघते, आरशामध्ये काय दिसणार आहे, अँगलच चुकलेला आहे आरशाचा. गावाकडे गेलो तिथे पण बाई माझी तब्येत वगैरे बघून सगळं हँग. म्हणजे मी स्वतःला एवढं सांभाळलं होतं ना, इतकं जास्त सांभाळलेलं, माझी तब्येत, माझं दिसणं वगैरे ते सगळं टोटल चेंज. म्हणजे असं झालेलं की यार काहीतरी झालं, याला कुठल्या तरी व्यसनाचं नाही का हे लागलेलं आहे, लत लागलेली आहे, काहीतरी चालू आहे असं झालं होतं मी. तिकडे एकाने सांगितलं, म्हणजे सगळ्यांचे कसं वेगवेगळे हे असते, असं करा तसं करा, ते कप थेरपी करा, कप मसाज करा. तिथून गेलो, माझ्या गावाजवळ अजून एक गाव आहे, हार्डली अर्धा तास असेल. तिथे एक मसाजवाले होते, त्यांचं कसं होतं फ्री हँड होतं. म्हणजे ते एक मानाचं असते बघा, मान होता त्यांच्या हाताला. म्हणजे त्यांची फॅमिलीच खूप आधीपासून अगोदर ते त्यांचे नाही का आजोबा करत होते. आणि ते असं नाही की एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या, तुम्हाला जे वाटतं ना, जे पैसा टाकायचा असेल ना तो पैसे तो तुम्ही देऊ शकता. आणि ते पैशाला हात नाही लावत. जिथे आम्हाला झोपवतात ना मसाज करायला, ते चटई वगैरे रग वगैरे असती, त्या रगच्या खाली तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पैसे टाकू शकता. मग ते 10 रुपये असेल किंवा 10,000 असेल, ते तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. आणि मोटोकेअर वाल्यांनो, आय एम सो सॉरी. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं म्हणलेलो की तुम्ही चुकीचा जीपीएस माउंट पाठवलाय. ऍक्च्युअली तुम्ही बरोबर पाठवलेलं, ते आम्हाला बसवता येत नव्हतं, ते अजून पण बसवता येत नाहीये मला. कारण ते एलन की वगैरे जे आहे ती ब्लंट व्हायला लागली आणि इकडचा जो स्क्रू आहे तो आतमध्ये जात नाही. आय एम सो सॉरी फॉर दॅट. पण तुमचा जीपीएस माउंट इज स्टील वर्किंग. इट्स नाईस, यू कॅन बाय इट. जे कुणी माझा व्हिडिओ बघून प्रेरित होत असेल, आय डोंट नो कोण होत असेल, एक जरी मुलगा माझ्या व्हिडिओ बघून प्रेरित होत असेल तर प्लीज व्हा. प्लीज तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करा, छपरीपणा करू नका. हेच वय आहे, तुम्ही स्वतःला सांभाळा. हा, तर मसाज वगैरे करून येत होतो. मग तिथून एका डॉक्टरला, म्हणजे जे माझे अगोदर पासून डॉक्टर होते लहानपणापासून, ते गावाकडे यायचे जायचे, ते होते सोलापूरचे. तर त्यांना विचारलं होतं आईनी की असं असं झालंय, कुठला डॉक्टर आहे का. तर त्यांनी एक डॉक्टर सांगितलेला सोलापूरमध्ये. मग तिथे माझं ट्रीटमेंट झालं. तिथे पण भरपूर खर्च वगैरे झाला, ते सुद्धा घाबरले होते. मग तिथलं फिजिओथेरपी वगैरे कंटिन्यू केलं. अगोदरचा डॉक्टर तिथलं फिजिओथेरपी कंटिन्यू केलं. म्हणजे स्ट्रेचेस, एक्सरसाइजेस जे काही ते सांगत होते सेट बाय सेट, तसं करत करत रिकवर झालं माझं. म्हणजे अजून पण इट्स नॉट फुल्ली रिकवर्ड. समटाईम्स इट स्टील हर्ट्स. सकाळी उठल्यानंतर पाय माझा फ्री नसतो. असं असतं की एखादी नस चोक झालेली आहे, दबलेली आहे. माझे फिंगर्स वगैरे ते सुद्धा हालत नव्हते. नवीन नवीन ज्यावेळेस लुंबार टिअर झालेला ना, त्यावेळेस कुठला तरी एक पाय तुमचा इतका बधीर होतो ना, म्हणजे त्याला नमनेस फील होणं, तुमचे फिंगर्स वगैरे फ्रीज होतात त्या पायाचे, ते तो हलवू शकत नाहीत, एवढा त्रास होतो. मी कमीत कमी आहे ना, झाल्यापासून मी काहीतरी 3 वर्ष झाले मी पाय पसरून बसलेलो नाहीये एल शेप मध्ये. म्हणजे खाली बसायचं आणि पाय पसरायचा ते शक्यच नाहीये माझ्याकडून. कॉन्टिनेंटल जीटी मला ना, ही ज्यावेळेस आलेली ना बाईक, त्यावेळेस खूप आवडलेली. पण भाई, तो जो डिस्टन्स आहे ना, म्हणजे बसण्याचा पोस्चर बघा तुम्ही कॉन्टिनेंटल जीटी वरती. इट इज नाईस बाईक, पण भाई एकदा बसलो मी, कम्फर्टेबल वाटली नाही बाबा मला. आय एम सो सॉरी फॉर दिस, पण बिलकुल नाही वाटली मला. त्यात मला आता तर हे पाठीचा इश्यू, शक्यच नाही भाई. मला एसडी एक का आवडते माहिती का बाई, आधीपासून मी क्लिअर होतो. एक तर बुलेट जर घेतली तर एकदम जुनी बुलेट घेणार, रॉयल एनफिल्डची. नाहीतर जर एसडीचं काय कंटिन्यू झालं, जावा एसडीचं, तर त्यातलं घेणार. कारण मध्ये बघायचं होतं, जावा टोटली डिसअपिअर झालेलं. एसडी जावा हे डिसअपिअरच होऊन गेलेलं. म्हणजे काय हेच नव्हतं. अचानक रॉयल एनफिल्ड, रॉयल एनफिल्ड. टोटल डिसअपिअर. आणि त्याच्यानंतर भाई ही गाडी मी बघितली, 69 नंबर. ते बघा, ते बघा, भारत थुकला. रस्त्यावरती विमल टुचकन थुकलाय रिक्षावाला. माझी आहे ना
कमीत ते कमी 1500-1600 रुपये तर गेले तर पेट्रोल टाकूनच. 1500 मध्ये तर फुल होती, 1600 मध्ये म्हणजे तेवढे झालेलेच आहे. 15 लिटर तर माझे यातच गेल्यात. वर्कशॉप ते घर, घर ते वर्कशॉप, वर्कशॉप ते घर, घर ते वर्कशॉप, आणि एक नाईट व्हिडिओ तेवढा शूट केलेला झालं. मला आहे ना एक जागा पाहिजे, एक्झॉस्ट पेशी पण मी माझा माईक ठेवणार आहे. कारण जशी गाडी माझी आवाज करते ना, तो आहे ना मला माझ्या बडबड मध्ये पाहिजे यार व्हिडिओ मध्ये. मी पण बोलतो, माझी गाडी पण बोलती. जसं मी म्हणतो की हाय गाईज, हॅलो गाईज, तशी माझी गाडी अशी करती. अरे भाई, ज्यावेळेस मी लहान होतो ना, माझ्या गावामध्ये आहे ना, म्हणजे आमच्या घरासमोर एक दुकानवाला आहे. त्याचं नाव घेतो मी, कारण काय कुणाला माहित पण नाही की विजयचा युट्यूब चॅनल आहे, असं आहे तसं आहे. मीच आहे तो. त्याचं नाव आहे ना सचिन आहे. त्या सचिन दादा करायचो. लय लहान होतो त्यावेळेस त्यांनी घेतलेली बाय पल्सर. फुल इम्प्रेस हा त्या गाडीने, म्हणजे एवढी जास्त आवडलेली ना ती पल्सर मला, लय आवडलेली. म्हणलं भाई मला पल्सर पाहिजे. पप्पाच्या फुल मागे लागलेलं, त्यावेळेस लहान होतो ना. पल्सर पाहिजे, पल्सर पाहिजे, पल्सर पाहिजे. लय आवडलेली ती गाडी मला. 69, 68, 67, 66, 65, 64, 63. कधी कधी वाटतं यार मला एक गर्लफ्रेंड असली पाहिजे, थोडी मॅच्युअर, जी मला सांभाळणारी. म्हणजे मला समजू शकेल यार, नाहीतर नकोय मला. रिलेशनशिप्स मला नाही वाटत आजकालच्या ह्याच्यात टिकतायत. तुमचं टिकलं ना भाई, नशीब आहे यार, खरं सांगतोय, जपा. नाहीतर काय सगळे इकडे तिकडे तोंडच मारत सुटले आहेत. मला असं नकोय, मला तसं पाहिजे. ऍटिट्यूड तर काय माहिती कुठल्या झाडावरती चढून बसलेला आहे. म्हणजे असं झालंय ना, ऍटिट्यूडच्या नादात मला समजा जर एखादी पोरगी आवडते ना, तर मी तिला नाही बोलणार, तिला भाव दाखवणार, बाकी सगळ्यांना बोलणार. आणि तिला जर मी आवडत असेल ना, तर शी वोंट इवन रीच यू, अशातली गत झालेली आहे ती. म्हणजे दोघं एकमेकापर्यंत नाही का रीच आउट नाहीत करणार की हाय अँड ऑल असं तसं. ते शक्यच नाही, ते होणारच नाही. थोडं पुढे गेल्यानंतर आहे ना, मी माझा व्हिडिओ वगैरे बंद करणार. जिथे माझे वर्कशॉप आहे ना, किंवा ते त्यांना मी कळू नाही देणार की मी व्हिडिओज वगैरे बनवतो. एकदम रॅन्डम माझी बडबड असते ना रे. मी बघतो माझे व्हिडिओज, ते पण पोस्ट केल्यानंतर. असं पण नाही की एडिटिंगच्या वेळेस मी बघतोय काय हे करतोय ते करतोय. पोस्ट केल्यानंतर मी बघतो आणि आय एम लाईक, यार मी हे बोललो, असं बोललो, तसं बोललो, ही गोष्ट टाकायची आहे, ही गोष्ट टाकायला नव्हती पाहिजे, असं तसं, ही उगाच टाकली, व्हिडिओ लेंदी झाला, असं तसं. ह्या गोष्टी माझ्या चालू असतात की हा पॉइंट मी चालू केला, पण हा पॉइंट मी एंड नाही केला बरोबर. मागच्या व्हिडिओ मध्ये पण हेच दाखवलेलं मी. त्या बाग अवेंजर, त्या बाग ट्रॅफिक आहे का. दुसरा गेअर टाकला नाही तोपर्यंत अजून जाम. अजून एक सिग्नल लागलेला आहे ट्रॅफिक मध्ये यार. खरं सांगतोय, स्प्लेंडर बेस्ट आहे यार माझ्यासाठी ट्रॅफिक मध्ये. काय त्याला लोड नाही, गरम होण्याचं टेन्शन नाही, असं तसं. कशी पण चालते ती, कशी पण. ही गाडी पहिला दुसरा खेळण्यात आहे ना, की पाय जाम होतात, हात जाम होतात हँडल पकडून. नुसतं क्लच दाबायचा, घेर काढायचा, घेर टाकायचा, क्लच दाबायचा, घेर काढायचा, घेर टाकायचा. मरायला लागल्यात काकू, पण फोन ठेवायला तयार नाहीत. आत्ता वाजले 10:30, 11:30, 1 तास, 12:30, 2 तास. त्याच्यानंतर 1 वाजता मला जॉबवरती पोचायचं. तिथून काम,
मला असं वाटतंय चालत जाईन मी राजारामपर्यंत, तिथून कृष्णाला बोलवतो. तुम्हाला वाटत असेल "यार, चालत जाईल", बाई जाणार मी, कारण मी ग्राउंड केलेलं नाही आज. रनिंग वगैरे सगळं बुडलंय माझं, बरेच दिवस झालं. कमीत ते कमी 1.5 महिना झाला असेल. आय एम टोटली बीप अप. ए आहे का, परत इंजन लाईट ऑन झालेली आहे बघा. नेमकं काय यार, बंद चालू बंद चालू बंद चालू. एबीएस मस्त काम करतं यार, म्हणजे अननेसेसरी फील नाही होते. थोडस अजून पुढे गेलं ना, कॅमेरा बंद बाईक. डू आय शूट व्लॉग? नो, मी शूट नाही करत. आय नेव्हर डू सच थिंग्स. मस्तपैकी सगळं माईक वगैरे ते सगळं शिस्तीत शांतीत मी बॅग मध्ये ठेवून टाकणार आहे. हे बघा मोबाईल, मोबाईल हे बघा, हे बघा शेर. बघा इकडे एक मोबाईल, इकडे पण मोबाईल. कशी चालवू मी गाडी, येऊ कशी कशी मी नांदायला ग, येऊ कशी कशी मी नांदायला. व्हिडिओ बंद, व्हिडिओ बंद, व्हिडिओ बंद.